भारतीय कंपन्यांना होर्मुझ न वापरणाऱ्या मार्गांनीही आता गॅस आणि तेलाचा पुरवठा उपलब्ध, तात्पुरता व्यत्यय असला तरी पुरवठा सुरळीत राहणार, ग्राहकांनी काळजी करू नये, सरकारचं आश्वासन. इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम, खाद्यतेलाच्या किमतीत लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले. पाकिस्तानलाही इंधन दरवाढीचा फटका, पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटरने 55 रुपयांची वाढ, पेट्रोल डिझेलच्या किमती थेट 300च्या पुढे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प, कर्जमाफी योजनेत पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल. अर्थसंकल्पानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. रत्नागिरीच्या खेडमधील लुटेमायडीसीतील डॉक्टर खान कंपनीतील स्फोट, आगीत 11 कामगार जखमी, तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी गठीत, नागपूर ग्रामीण पोलिसांची एसआयटी प्रकरणाचा तपास करणार. उमरेड पेपरफुटी प्रकरण, आतापर्यंत 2 जणांना यात अटक झाली आहे.